मेरी शादी का ख्याल दिल में आया है। काय रे मोहन, काय झालं? एकदम गाणी वगैरे गातोयस? काय करावं सांगावं काय ना, पण नको अजून कशात काहीच नाही. उगाच सांगितलं तर वेगळेच प्रॉब्लेम व्हायचे. काय झालं काय? नाही काही विशेष काही नाही. ए बाबा, तुला परत वेड वगैरे लागलं नाही ना? अरे दादा काय झालं माहितीये का, हा मी क्लासमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ना त्या विद्यार्थ्यांना सर्व विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळाले. काय सांगतोस काय? आहे की नाही? आनंदाची बातमी आहे की नाही? प्रश्नच नाही. हो का? मला तर वाटलं बाई तू काय मीराशी बोलणं केलंस की काय? काय बोलणं झालं तुमचं? तिने काय होकार सांगितला काय? नाही, त्यांचा फोनच लागत नाही. आणि काय झालं की सांगेन ना मी तुम्हाला. सांगणार नाही का मग? झालं जेवण. माझं जेवण झालं. अरे अरे कुठे चालला? झालं जेवण वहिनी, भूक भागली. झालं जेवण झालं. चला दिग्या, तुझं पण मी आल्यावर ताट ठेवतो. अरे काय चाललंय का तुमचं? तो ढेकर देऊन गेला, हा ढेकर. अरे ये ना लवकर घ्या. ये ना. काय झालं? काय जेवणावर नव्हतं? काय घोळ घातलायस? अरे घोळ नाही घातलाय दिग्या, आपले ग्रह फिरलेत. तू अरे आनंदी आहेस ना? हो मग ग्रह फिरले की पालटले? जे काय असेल तरी फिरलेत पालटलेत. बरं काय झालंय ते सांग आता. सांगतो. गोडबोले बाईंनी त्यांच्या घरी मला चहाला बोलवलंय, त्यांच्या मावशीला भेटायला. क्या बात आहे, कमाल. हळू हळू वरती कर. दिगू तुला सांगतो, या जगात देव आहे आणि देवाला माझं म्हणणं पटलेलं आहे. भाई तू फोकस कर. तू काय आज ऐकत नाही. मी काय म्हणतो, जाताना मंगळसूत्र घेऊनच जा. तुला आज लागणार आहे फिक्स. नको रे, मंगळसूत्र काय घेऊन जा. ती मावशी कशी आहे माहित नाही. गोडबोलेबाईंसारखी कडक असली म्हणजे. अरे त्या मावशीचं टेन्शन नको. ती मावशी शिपाई आहे. शिपाई आहे? तुला कसं माहिती शिपाई आहे? ए तुला माझ्या सिम्बॉलिझमची वाट नको लावू. शिपाई म्हणजे शिपाई नाही रे. हे बघ, तुला बॉसला पाठवायचं. बॉसच्या केबिनच्या बाहेर बसलेला शिपाई म्हणजे गुणाची. म्हणजे नाही, तुला नाही कळणार. कळलं मला. हा कळलं. तुला जर गोडबोलेबाईंना पाठवायचं असेल तर त्याच्या आधी मावशींना पाठवावं लागेल. बस एवढंच. पण डिगू अरे टेन्शन आहे तरी. म्हणजे मावशीला मी नाही आवडलो तरी म्हणजे कपडे बिपडे बघून असं तिला भाई तू का टेन्शन घेतो? मी तुला ट्रेन करेन ना. हो, तुझ्या लुक वरती ना आपण काम करूया. म्हणजे आईच्या चेअर वरती बसून ना तुला तुझं मी फेशियल करतो. मग नंतर हेअर स्ट्रेटनिंग करतो. काय स्ट्रेटनिंग? आहेत ते पण जातील. राहू दे ना, आहेत ते बरे आहेत. कपडे कसे घालायचे ना ते तू माझ्याकडे बघून शिक. तुझ्याकडे बघून शिकलो तर मावशी मला चप्पल मारून घराबाहेर काढेल. असा गेलो तर मी बनियान घालून. बरं ठीक आहे, तू तुझा बघ. माझ्या ट्रेनिंगवर तसा तुझा विश्वास नाही. अरे विश्वास आहे म्हणून तर तुला बोलवलं ना. पण असं बनियान आणि चड्डी घालून जाऊ का? अरे मग तुला असे देणार आहे का? तुला शोभतील असेच देणार ना मी. तू टेन्शन नको घेऊ रे. मस्त स्टायलिंग, मस्त कपडे, मावशी इम्प्रेस होणार. लिहून घे. मावशी इम्प्रेस होऊन काय उपयोग रे? गोडबोले बाई इम्प्रेस झाल्या पाहिजेत. मावशीशी लग्न करायचंय का? अरे मी आहे ना, मी बघेन ना सगळं. तू का टेन्शन घेतोय? तू फक्त आता तयारीवरती लक्ष दे. मिशन मावशी सुरू. मिशन मावशी सुरू. हा चल फेशियल करू. चल. खरकटे हाताने नको. या 4 वाजलेत पण. अरे बापरे, अजून आवरायचंय. कसं होणार आहे माहित नाही. मीरे अगं किती टेन्शन घेतेस? होईल का सगळं? कधी होणार मावशी? मावशी ऐक ना, फुलं ऑर्डर करते हा मी. फुलं? हो अगं, मला आवडतं. घरी ना फ्लावर वाज मध्ये अशी फुलं अरेंज केलेली दिसली ना की फार प्रसन्न वाटतं घर. बरं ऐक. हे बघ, कुठलीही फुलं मागव, पण झेंडूची नको मागूस. झेंडूची फुलं का ऑर्डर करीन मी? अगं तसं नाही, मी सांगून ठेवते. माहिती आहे ना, त्या झेंडूच्या फुलांची मला भयंकर ॲलर्जी आहे. दिसली तरी सटासट शिंका सुरू होतात आणि थांबतच नाहीत. आहेच का तुझं अजून सुरू? हो ना. मी हल्ली पूजेला सुद्धा मागवत नाही ती. कुणाला तो रोजचा त्रास हवाय. गुलाबाची फुलं ऑर्डर करणार आहे मी. बर. हॅलो, हां नमस्कार, मी मीरा गोडबोले बोलतीये. हां मला ना गुलाबाची फुलं हवी होती. चालेल, बुके पाठवा म्हणजे मग मी अरेंज करीन. हां चालेल, ॲड्रेस मी SMS करते. हां
ए मावशी, खायला काय बनवू मी? हे बघ, साबुदाणे भिजवले होते मी काल. साबुदाण्याची खिचडी बनवू का? नाही, वडे बनवते. नाही नाही, नको नको. पोहे? नाही, पोहे नको. काय बनवू? काय आवडेल अष्टपुत्रेंना? थालीपीठ. मावशी, थालीपीठ बनवू का? मी काय करते माहितीये, मी त्यात ना जिरेपूड आणि मिरपूड घालते, त्यामुळे ना स्वाद जरा बदलतो, छान लागतो खायला. हां, थालीपीठ ऑर्डर करते, अष्टपुत्रींना नक्की आवडेल. मिरे, हो हो हो, शांत. अगं किती उत्साह, इतक्या उत्साहात पहिल्यांदा बघते तुला. पण हे बघ, तो मुलगा आज घरी येतोय, पण हा कांदे पोह्यांचा कार्यक्रम नाहीये. हा, आधी मला त्याला भेटू दे, बघू दे, त्याची खडानखडा माहिती घेऊ दे, आणि मला आवडला ना तरच पुढे जायचं की नाही हे ठरवायचंय. अगं मावशी, तसं नाही. पण नाही नाही, तू मला काही सांगायचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या गोडगोड शब्दांना मी भुलणार नाहीये. हा, अष्टपुत्रींना मनापासून खूप चांगले आहेत, खूप साधे आहेत, सज्जन आहेत. काही सांगू नकोस मला. ही साधी दिसणारी माणसंच ना महाबेरकी असतात. मावशी, तू त्यांना ओळखत नाहीस ना, म्हणून हे म्हणतीयस. तुला माहिती आहे का, काही दिवसांपूर्वी मला बरं नव्हतं, तेव्हा त्यांनी माझी किती काळजी घेतली. माझ्यासाठी स्वयंपाक केला, खिचडी बनवली, चहा बनवला, डॉक्टरांना बोलवलं, औषधं आणली. इतकं सगळं करणारा माणूस चांगला असेलच ना. हे बघ, तू जे म्हणतेस ते सगळं खरं असेलही, पण जोपर्यंत मी त्या माणसाला भेटत नाही ना, तोपर्यंत माझं समाधान होणार नाही. मला हा सूर्य आणि हा जयद्रथ करू दे. हा, माझ्या अटींमध्ये तो बसतो की नाही हे बघू दे, मगच पुढची स्टेप. ठीक आहे? तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी? हे अगदी बरोबर बोललीस. सावधान. सावधानच आहे. सावधान. सावधान. विश्राम. विश्राम. सावधान. सावधान. विश्राम. विश्राम. एकाच पायाने सावधान. एकाच पायाने सावधान. विश्राम. झालं रे दिगू, मी काय युद्धावर चाललोय का? काहीतरी उगाच सावधान विश्राम, सावधान विश्राम. असंच समज. लग्न काय किंवा लग्नाची तयारी काय युद्धापेक्षा कमी नसते. हो. आणि ह्या पुढे तुला प्रत्येक युद्ध जिंकायचंय, आणि त्याची सुरुवात होणार आहे मिशन मावशीपासून. मला मावशीशी लग्न करायचं नाहीये, मला गोडबोले मॅडमशी लग्न करायचंय. माहितीये हा. मला. पण आपल्याकडे कसं आहे ना, की मुलीचा नवरा किंवा होणारा नवरा या मुली निवडत नसतात, त्यांच्या घरातले निवडतात. घरातलं. म्हणून त्यांची मतं मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि काय बोलतोय, ही निवडणूक चालू आहे का? मी काय इलेक्शनला उभा आहे का कॅन्डिडेट म्हणून? मतं कसली देतोयस मला? तसंच समज की तू लग्नासाठी उभा आहेस आणि तुला खुर्ची मिळवायची. खुर्ची? पण त्यासाठी तुला मतदारांचं मन जिंकणं गरजेचं आहे. ते खरं आहे रे दिग्या, तुझं बरोबर आहे, बरोबर आहे. पण काय करायचं त्यासाठी? माझा 40-50 वर्षांचा अनुभव सांगतोय. दिग्या, ए दिग्या, तुझं वय काय? तू बोलतोस काय? अरे 40-50 वर्षाचा अनुभव काय भंकस करतो? सांग ना सरळ सरळ. आतापर्यंत तुला कळलं की तुझं इम्प्रेशन मुलीवर पडलंय. कुठे इम्प्रेशन पडलाय? त्या नाही म्हणाल्या ना लग्नाला. अरे पण त्यांचा आज फोन आला ना तुला. हा, फोन केला. तू स्पेशलिस्ट त्यांच्यासाठी. हे शक्य आहे, हे खरं आहे. काका, तू असा कॉन्फिडन्स पाडत नको जाऊस रे. तू असा फर्म राहा. बरं. आता स्मार्ट हो. बिटवीन द लाईन्स ओळखत जा. स्मार्ट होणं गरजेचं आहे. हो. तिच्या घरच्यांना तुझ्यात कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, बास. अरे त्यांना कॉन्फिडन्स दाखवेन, पण मला माझ्यात कॉन्फिडन्स वाटला पाहिजे ना आधी. मी आहे ना, का टेन्शन घेतोय? चाल, स्टेप बाय स्टेप जाऊ. मी तुला सांगतो, मी ट्रेन करतो. हा सांग. स्टेप 1, गेलेला जाऊन पाया पडायचा. गोडबोले बाईंच्या कसं लहान आहेत माझ्यापेक्षा, त्यांच्या कसं पाया पडले? अरे मावशीच्या गेल्या गेल्या मावशीचे पाय धरायचे. पाय धरायचे? तू काय देवळात आहेस का? देवासमोर उभा आहे का? पाय धरायचे काय? मग पाय पडायचं असं एकदम असं सॉफ्ट, असं एलिगन्स पाहिजे. अच्छा, एलिगन्स पाहिजे. एलिगन्स म्हणजे Elegance. सॉफ्ट, असं कमाल. काही म्हणत दिया, मग तुझं इंग्लिश मात्र सुधारलंय. डोंट चेंज द टॉपिक, कॉन्सन्ट्रेट. हो, कॉन्सर्ट. जायचं, पाया पडायचं, हात मिळवायचा. हॅलो, मी मोहन अष्टपुत्रे. मी मोहन अष्टपुत्रे. जरा चौकशी करायची. आपलं गाव कुठलं? दिग्या, आपल्या सगळ्यांचं गाव एकच आहे. काहीतरी फालतू विचारतोय, आपले गाव कुठले असं त्यांना तू विचारायचं. त्यांना काय विचारू मी गाव कुठलं? मला काय करायचंय? मावशीचं गाव काय आहे ते?
अरे काका जवळीक वाढते. त्यांना काय वाटेल की मुलाला आपली काळजी आहे, केअरिंग आहे. गुड गुड. मुलाचे एथिक्स चांगले, एथिक्स नाही रे, मॅनर्स म्हणतात त्याला. मुलाचे मॅनर्स चांगले आहेत. ठीक आहे, मॅनर्स चांगले आहेत मुलाचे. स्टेप 1 क्लिअर, 1 पॉइंट मिळाला. 1 पॉइंट मिळाला. हा, आता स्टेप 2. कपडे. शी रे शी, काय कपडे घालतोस रे तू? एकदम असे लूज, लेचा पेचा वाटतोस तू फुल. हा. मुलींच्या घरच्यांना कसे मुलं आवडतात? करारी, करारी, घट्ट कपडे घालणारी, घट्ट कपडे. अशी बॉडी फिटिंग, अशी बॉडी बिल्डिंग. या यो. पण इकडे आपली बॉडी लूज आहे आणि त्यात ती पसरली आहे. आउट ऑफ कंट्रोल आहे थोडस. जर पोट दिसत असेल तर कॉन्फिडन्स पण दिसला पाहिजे. कसा दिसणार कॉन्फिडन्स? वॉक मध्ये दिसला पाहिजे रे. असं तिथे जर घर बघायचं, हे घर आपलंच. आपलंच आहे. पण हे आपलंच आहे ते काय समजायचंय? अरे ते घर आपलंच आहे, हा कॉन्फिडन्स हवा. ते घर आपलंच आहे असं समजायचं. हे काय ठेवलंय ते? अशी खुर्ची फिरवायची, बसायचं हा. असं एक पाय ठेवून. हॅलो हॅलो. हॅलो. तुझ्या नजरेत, तुझ्या वॉक मध्ये, तुझ्या चालीत सगळ्यात असा ऍटिट्यूड दिसला पाहिजे. असं असलं पाहिजे की हे घर माझंच आहे. हा ऍटिट्यूड पाहिजे. हॅलो हॅलो. आणि तू कोण आहेस? कोण आहे? मोहन. हिरो. तू हिरो आहेस. हिरो. हिरो. हा, हिरो आहे. हिरो आहे. हा ऍटिट्यूड असला पाहिजे. तू हिरो आहेस. हिरो आहे. येस. लक्षात ठेव, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. लास्ट इम्प्रेशन. मला करून दाखव आता. कमॉन. असं पोटात नाही घ्यायचं. हे काय ठेवलं इथे? असं कंप्लेंट नाही करायची उगाच. मग असं प्रेम. हे काय ठेवलंय? हे काय ठेवलं? हे काय? या या. वा छान. लोक इकडे असतील, तू तिकडे बघत बस. छान छान. तू खुर्ची फिरवायची म्हणालास ना, अशी होती खुर्ची. मग कुठे फिरवणार? लोक जर इकडे असतील तर नाही फिरवायची. बरं नाही फिरवायची. हा मग असं अच्छा. तू बसलो असं ना. हॅलो हॅलो. 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 काय घेणार? कशाला आता दिघे? आता जायचं रे, उशीर होईल ना. आता परत वहिनीला सांगितलं तर वहिनी थोबडं होईल. तू लोक कशाला मध्ये? अरे असं मावशी विचारणार आहे तुला, तेव्हा तू हे उत्तर देणार आहेस का? नाही नाही नाही, त्यांनी विचारलं तर. आता परत विचारतो. हा. काय घेणार? मग कांदे पोहे चालतील, बटाटे असलेले भरे, त्याच्यावर असं कोथिंबीर आणि खोबरं वरनं भुरभुरून घालायचं, आणि शेव आणि लिंबाची फोडकी. संपलाच विषय. गापरे. हा, हॉटेलमध्ये बसलाय का ऑर्डर द्यायला? हे पाहिजे ते पाहिजे. हे बघ, तू विचारलं तर सांगायला नको का? मुलींच्या घरी फार खायचं नाही किंवा नाहीच खायचं. बर. फार फार तर 1 चहा. बर. आणि तो पण आहे ना, परत देत असताना 1 घोट राहून द्यायचा. का? का? ऍटिट्यूड. ऍटिट्यूड. असा ऍटिट्यूड वाटला पाहिजे. आणि हे जे तू करतोयस ना, जे फार प्रश्न विचारतोय, तर बिलकुल नाही करायचं. एखाद दुसरा प्रश्न. मुलीला आवडत नाही आणि मुलींच्या घरच्यांना बिलकुल आवडत नाही. त्यांना वाटतं मुलगा जरा ओव्हर स्मार्ट आहे. नाही, थोडीच वाक्य बोलायचं एखाद दुसऱ्या वाक्यानंतर. ओके. ओके. ही. अच्छा. अच्छा. बस बस बस. झालं. जमलंय जमलंय जमलंय. दिगू, मी काय म्हणतो, हे सगळं लिहून ठेवू काय? म्हणजे जाता जाता रिव्हिजन करीन, कारण तिथेही मी अर्ध्या गोष्टी विसरणार आहे मला माहिती. त्यापेक्षा जाता जाता हेच नाही करायचं. बरं. आणि तू काय युनिट टेस्टला चाललाय का रे? लक्षात ठेवायला, रिव्हिजन करायला? हा, युद्ध युद्ध लक्षात ठेव. युद्ध युद्ध आहे. आणि युद्ध जिंकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं हा, जरब. जरब. अधिकार. अधिकार. कमांड. कमांड. हे सगळं कशासाठी दिगू? हे बघ, माझा 40-50 वर्षांचा अनुभव, रिसर्च. दिगू बासणार आहे. तुझं वय काय? 40-50 वर्षांचा अनुभव कुठला आला? तू कशाला बंकस करतो? सांग ना सरळ. जर मावशींनी विचारलं कशी मुलगी हवी तर काय सांगशील? गोड बोले बाईन सर की त्यात काय? चला उठा, निघा. काय झालं? निघा निघा. काय झालं? उठा का? अरे तू असं बोललास की त्यांना कळणार की गरज यालाच आहे. आता आयुष्यभर ताटा खालचं मांजर म्हणून जगणार. पण मी कशाला त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊ? त्यांच्याकडे ऑलरेडी एक मांजर आहे ना, मिष्टी नावाचं. ताट तिच्यावर ठेवलं की झालं ताटाखालचं मांजर. चल निघ निघ निघ. थांब. हे फालतू जोक मारणं बंद करायचं. हे मुलींना बिलकुल आवडत नाही, कळलं? बर बर. त्या जेव्हा विचारतील की मुलगी कशी हवी, तसं एकदम बेस आवाज लावून बोलायचं. उठ म्हटलं की उठणारी. उठ म्हटलं की उठणारी. बस म्हटलं की बसणारी. बस म्हटलं की बसणारी. थोडक्यात
माझं सगळं ऐकणारी. थोडक्यात माझं सगळं ऐकणार. शाबास. शाबास. असं मी जर का त्यांच्या समोर म्हणालो ना तर गोडबोलेबाई मला हाकलून देतील घरातनं. मावशी थोतरीत मारेल माझ्या. मी आहे ना, मी सांगतो ते कर. अरे याला टेक्निक म्हणतात रे. आता गोडबोलेबाईंना तुझा स्वभाव माहितीये. माहितीये. पण मावशींना जर असा भारी वाटला पाहिजे तुझा स्वभाव. मावशी खुश झाला की पॅ 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 पॅ. मला सगळं स्वप्न वाटतं रे. स्वप्न वाटतंय सगळं. कंट्रोल, सेल्फ कॉन्फिडन्स लक्षात ठेव. आणि हे महत्वाचं सांगायचंच राहिलं, ते जाताना बुके घेऊन जा. बुके? ते बायकांना फुलं वगैरे आवडतात रे. असं जा, दरवाजा उघडला की गोडबोलेबाईंना दे. हाय, दिस इज फॉर यू. हाय, दिस इज फॉर यू. कमाल, देऊन टाक. जमतंय, देऊन टाक. ऐका. हा, आता लवकर तयार हो. लवकर तिकडे जा म्हणजे लवकर पोचशील. अधिकार, जरब, कमांड हे सगळं लक्षात ठेव. पोटात कॉन्फिडन्सने जा आणि कॉन्फिडन्स इथून चालू कर. जा, थाडकन दरवाजा उघड. भागो 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 मोहन प्यारे. ठीक आहे फुलं इम्पोर्टेड गुलाब आहेत. हा, ही गुलाब दिलीत ना की तुमची गुलाब पण खुश होईल आपल्यावर. जा बिंदास. थँक्स अ लॉट. उचल लवकर. हा, हो, सॉरी. गुलाब नाही, मी नाही देणार. तूच पाडली ना, तुलाच उचलावी लागेल. नाही पाडली, सॉरी, पण मी गुलाबाला हात नाही लावू शकत. हा मग फुलं आहेत ती, त्याला काय काटे थोडी आहेत. उचल लवकर. अहो नाही. हा भाऊ, पोचलीस तू? हो, मी आलो. चल, बघतो तुला नंतर. सॉरी. काय गुलाबाला हात लावू मग? बोला सर, काय देऊ? हा, कशासाठी फुलं पाहिजे तुम्हाला? पूजेला हवीत, बायकोला हवीत. इम्पोर्टेड फुलं आहेत आपल्याकडे. सेंटेड फुलं, माहितीसाठी फुलं, बारसाठी फुलं. कशाला पाहिजे? प्रेमाचा इजहार करायला हार पण आहे आपल्याकडे. बोला काय देऊ? अहो तुमचं सगळं पाठ आहे. मला फुलं हवेत प्रेमाचा इजहार करायला. काय हसताय काय? हो साहेब, तुम्ही लय तसले दिसता राव. तसले म्हणजे? नाही म्हणजे एकदम रंगेल मिजाज. हो, तसं काही नाही हो. काय वाटेल ते काय बोलताय? अहो साहेब, असं काय करता? त्या दिवशी पण तुम्ही आला नव्हतं प्रपोज मारायला, फुलं घ्यायला. 400 रुपयाची फुलं दिली मी तुम्हाला. हा, हो साहेब, विसरणार नाही. आपली मेमरी एकदम शार्प आहे. त्या दुकानातल्या फुलांसारखी. भारी आहे राव. हा, या वयात दुसरं लग्न. अरे वा 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 वा. साहेब, तर आम्हाला बी शिकवा की हे धडे. हा, द्या ना जरा ट्रेनिंग द्या ना. अहो भाऊ, तसलं काही नाहीये हो. अहो तसं कसं नाही साहेब? रंगरूप नसलेल्या फुलाला पण भाव नसतो. आणि त्यात तुम्ही हे असे तरी पण दुसऱ्या लग्नाला तयार. मजा आहे बुवा, भारी आहे. अहो तुम्ही फालतू बडबड करू नका आणि सारखं या वयात म्हणू नका. तुम्ही फुलं द्या. अहो फालतू बडबड कुठे? कौतुकच केलं की तुमचं. नकोय मला कौतुक. मला फुलं हवेत. देतो ना. हा, तुम्हाला मस्तपैकी गुलाब देतो. नाही, गुलाब नको. काय झालं? ओ प्यार की निशानी होती गुलाब. गुलाब नकोत. अहो काय तुमच्या गर्लफ्रेंडला गुलाब नाही आवडली का? नाही, मी दुसरी काहीतरी व्हरायटी देतो ना. अहो असू दे प्यार की निशानी. मला गुलाब नको. दुसरं काही द्या. कोबी द्या, पण गुलाब नको. अहो तुमच्या फायद्यातच बोलतोय ना मी. मग दुसरं काही झेंडू द्या. झेंडू आहे का? मला झेंडू खूप आवडतात. झेंडू? अहो पोरीना कोण झेंडू देतं का? मी देतो. मी सगळीकडे झेंडूच देतो. म्हणजे क्रिकेट खेळायचं असेल ना, चेंडूच्या ऐवजी झेंडूच वापरतो. तुम्हाला काय करायचं? तुम्ही द्या ना झेंडू. डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. नाही, देतो ना. अहो साहेब, झेंडूची फुलं ती. तुम्हाला काय करायचं? दिलत ना झेंडू. किती पैसे झाले? 100 रुपये फक्त. अरे वा, हे प्रेम स्वस्त आहे. 100 रुपये. गोडबोलेबाई, मी आलोच तुम्हाला आणि तुमच्या मावशींना भेटायला. झेंडू घेऊन. झेंडूची फुले